चला आज बनवूया कच्च्या तांदूळापासून कापसासारखे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक। त्यासाठी 1 कप आंबेमोहर तांदूळ, 2 चमचे इंद्रायणी तांदूळ एका बाउलमध्ये काढून स्वच्छ पाण्याने धुवून तांदूळ बुडेल इतकं पाणी घालून 4 तासासाठी भिजत ठेवला। भिजवलेला तांदूळ चाळणीवरती निथळून मिक्सर जारमध्ये काढला। 1 कप पाणी घेतलेलं होतं, अर्धा कप पाणी घालून याला मिक्सरला बारीक करून एका चाळणीने गाळून घेतलं। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, 1 चमचा साजूक तूप, उरलेलं अर्धा कप पाणी घातलं। तांदूळ बारीक करण्यापासून इथपर्यंत फक्त 1 कप पाण्याचा वापर केलेला आहे। उकड छान घट्टसर झाली की 10 ते 12 मिनिटांसाठी लो गॅसवरती वाफवून घेतली। उकड गरम आहे तोपर्यंत एका ग्लासने फेटून घेतली। लोण्यासारखी मऊ होईपर्यंत मळून 15 मिनिटांसाठी झाकून ठेवली। सारण बनवण्यासाठी एका पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा खसखस, 2 कप खवलेला ओला नारळ, 1 कप चिरलेला गूळ घातला। सारण मधलं पाणी आठेपर्यंत सारण परतून घेतलं। सर्वात शेवटी यामध्ये वेलची पूड, जायफळ पूड घातली। सारण बनवून तयार आहे। मळून घेतलेली कणिक छान भिजलेली होती। छोटासा गोळा तोडून हातावरती पातळसर अशी पारी बनवून घेतली। छान अशा कळ्या पाडल्या। भरपूर सारण भरलं। एकाच दिशेने फिरवत हा मोदक सेट करून घेतला। संपूर्ण मोदक याच पद्धतीने बनवून घेतले आणि वरून डेकोरेशन करता केशर लावलं। तेलामध्ये तांब्याभर पाणी उकळतं गरम केलं। त्यावरती मोदकची चाळणी ठेवून झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी मोदक वाफवून घेतले। त्यानंतर कापसासारखे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक बनवून तयार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा।